नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारताची सामान्य माहिती आपल्याला बघायची आहे. भारताचे क्षेत्रफळ किती आहे? 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. भारताची लांबी दक्षिणोत्तर किती आहे? 3214 किलोमीटर आहे. भारताची रुंदी पूर्व पश्चिम किती आहे? 2933 किलोमीटर आहे. भारताच्या जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भूभागाशी प्रमाण किती टक्के आहे? 23% आहे. भारताची भूसीमा किती आहे? 15,200 किलोमीटर आहे. भारताला स्पर्श करणारे एकूण किती देश आहे? 7. भारताची लोकसंख्या सन 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? 121 कोटी 1,93,422 आहे. भारताची पुरुष संख्या सन 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? 62,37,24,248 आहे. भारताची स्त्री संख्या सन 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? 58,64,69,174 आहे. भारताची साक्षरता दर सन 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? 74.04% आहे. पुरुष साक्षरता दर सन 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? 82.14% आहे. महिला साक्षरता दर 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? 64.46% आहे. त्याचप्रमाणे भारताची घनता सन 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? 382 प्रति चौरस किलोमीटर आहे. भारतास लाभलेला समुद्र किनारा किती आहे? 7,517 किलोमीटर आहे. भारताची राजधानी कोणती आहे? नवी दिल्ली आहे. भारताची राजधानी नवी दिल्ली आहे. दिल्ली या संघराज्याची राजधानी दिल्ली आहे. भारताचे राष्ट्रगीत कोणते? जन गण मन. भारताचे ध्येयवाक्य सत्यमेव जयते. भारताचे राष्ट्रीय गीत कोणतं आहे? वंदे मातरम. जन गण मन या राष्ट्रगीताचे कवी कोण आहे? रवींद्रनाथ टागोर. राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे कवी कोण आहे? बंकिमचंद्र चटर्जी. भारताचा राष्ट्रध्वज कोणता आहे? तिरंगी झेंडा. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे? आंबा. राष्ट्रीय फुल कोणते आहे? कमळ. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? वाघ. भारताचे एकूण घटक राज्य किती आहे? 29. भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहे? 7. भारतात सर्वाधिक साक्षर राज्य कोणते? केरळ. भारतात सर्वात कमी साक्षर राज्य कोणतं आहे? बिहार. हे चालू आहे 2011च्या जनगणनेनुसार चालू आहे. भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेश कोणता आहे? राजस्थान. किंवा भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? ठाणे, महाराष्ट्र.